श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, सविता किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे शिल्लक राहिलेल्या पांढऱ्या भातापासून मसाले भात बनवणार आहोत आपण। कढई गरम करायला ठेवायची आहे, त्यामध्ये 2 माप तेल घालून घ्यायचं आहे। तेल थोडं गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झालेले आहे, त्यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं आहे। कढीपत्ता घालायचा आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आलं लसूण पेस्ट घालायची आहे। बारीक तुकडे केलेली हिरवी मिरची घालायची आहे। नंतर व्यवस्थित असे परतून घ्यायचं आहे। व्यवस्थित भाजीपर्यंत परतून घ्यायचं आहे। व्यवस्थित परतून झालेला आहे आपले इथे। आता आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत। कांदा पण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झालेला आहे, त्यामध्ये हळद घालायची आहे। मटन मसाला 1 चमचा घालायचा आहे आणि चवीपुरते मीठ घालायचे आहे। परत आपल्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता आपण बारीक केलेले खोबरे घालणार आहोत। खोबरे घालून परत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। सर्व साहित्य आपलं व्यवस्थित परतून झालेले आहे। आता आपण यात पांढरा भात घालणार आहोत। आता भात आपल्याला व्यवस्थित यात मिक्स करून घ्यायचा आहे। उलटण्याच्या साहाय्याने भाताच्या गाठी आपण फोडून घेणार आहे आणि असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा किती व्यवस्थित असं मिक्स झालेला आहे भात आपला। आता भातामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत वरून। नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। संध्याकाळी 5 वाजता मुलं शाळेतून आल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की आता मुलांना नाश्त्याला काय द्यायचे। सकाळी शिल्लक राहिलेल्या भातापासून अशी मस्त डिश बनवून मुलांना द्यायची। मुलं खूप आवडीने खातात। हे पहा एकदम मस्त चमचमीत भात झालेला आहे आपला। नेहमी आपण मसाले भात बनवत असतो, पण या पद्धतीने तुम्ही मसाले भात बनवून बघा। ह्या भाताला वेगळीच टेस्ट आलेली असते, खूप मस्त टेस्ट येते। पहा किती छान दिसतोय। रेसिपी आवडल्यास नक्की करून बघा, करून पण बघा आणि खाऊन पण बघा। परत कराल तुम्ही।